प्रेमाचं नाटक केलं जातं आणि प्रेमाच्या नाटकामध्ये मग त्यांना त्या जाळ्यामध्ये ओढून मग नंतर तिचा जो काही इंडिव्हिज्युअल स्वार्थ असेल तो त्या ठिकाणी स्वार्थ साधला जातो की ज्या महिलांचा मुलींचा वापर करून काही त्यांचं कार्यसिद्धी करण्यासाठी किंवा पैशासाठी असे करणारे काही लोक आहेत, काही प्रतिस्पर्धी आहेत की जे राजकारणात असतील किंवा एक दुसऱ्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रतिस्पर्धी जर संपवायचा असेल, प्रतिस्पर्धीला संपवायसाठी सगळ्यात जर चांगला कुठला असेल तर त्या चारित्र्यहनन करणं किंवा तुमच्या कामामुळे नाव झालेलं असेल आणि त्यातून मग जो आपला आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला जो येतो तो सगळ्यात जास्त आणि मोह जर त्या ठिकाणी निर्माण होतो तो सगळ्यात जास्त धोकादायक कुणालाही तो ठरू शकतो. म्हणजे असं कुठलं क्षेत्र नाही की त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हाती 100% ते रूल्स आणि नीतिमत्तेप्रमाणे. प्रदीप कुरुलकर यांचं देखील त्यांचं सुद्धा उदाहरण आपण बघू शकतो की अडकलेच. फेसबुकच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, पण ते अडकले. एवढे मोठे सायंटिस्ट होते ते. आणि हे रॅकेट चालवणाऱ्या काही महिला त्या ठिकाणी होत्या किंवा काही दलाल जे होते त्यांच्या माध्यमातून मला सुद्धा फसवण्याचा प्रकार झालेला होता. अशा पद्धतीचं हे जे आहे ते एक्स्टॉर्शन म्हणू शकतो आपण किंवा हे ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. हा हनी ट्रॅपचा याचा कुठेही तसा संबंध येऊ शकतो. नमस्कार, लेट्सअप मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे एका प्रकरणाची, हनी ट्रॅप. आणि या प्रकरणामध्ये, या हनी ट्रॅपमध्ये 72 जण अडकलेले आहेत. त्यामध्ये IAS, IPS, IRS आणि काही मंत्री आणि खासदार आमदार यांचा देखील समावेश आहे. अशा चर्चा रोज होत आहेत. त्यापुढे जाऊन सांगायचं झाल्यास ह्या हनी ट्रॅपमुळेच महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि हा जर प्रकार सध्या जो सुरू आहे तो उघड झाला तर महाराष्ट्रात सत्तांतर देखील होऊ शकतं, सत्ताबद्दल देखील होऊ शकतो. एवढं मोठं प्रकरण सध्या चर्चेलं जात आहे. याच प्रकरणावर माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी पोलीस अधिकारी, धडाकेबाज अशी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे, भानू प्रताप बर्गे सर माझ्यासोबत आहेत. सर, हे जे प्रकरणाचे तुम्ही बातम्या रोजच पाहत असाल, काय वाटतं तुम्हाला हे सगळं पाहून? नवीन आहे की जुनंच आहे? नाही, खरं तर ही बातमी आताची जी आलेली आहे, आपण जी आता चर्चा करतोय त्याच्यामधला आकडा जो आहे तो खूप मोठा आहे. पद्धत असेल किंवा ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे ह्याचा जर विचार केला तर हे फार पूर्वीच्या काळापासून चालू आलेलं आहे. की आपण म्हणतो की विषकन्या होत्या त्यावेळेस किंवा स्पाय मध्ये जो हनी हा शब्द जो आहे तो ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं त्या महायुद्धाच्या काळामध्ये शत्रू राष्ट्रांच्या किंवा मित्र राष्ट्रांच्या वरती सुद्धा माहिती घेण्यासाठी म्हणून त्या काळामध्ये महिलांचा वापर केला गेला, मुलींचा वापर केला गेला आणि त्या पद्धतीने मग आपला तो हनी ट्रॅप जो आला तो शब्द त्या पहिल्या महायुद्धाच्या काळापासून रूढ झाला. आत्ताचा जो हा प्रकार जो आहे त्याचा जर आकडा बघितला आपण तर तो 70-72 आत्ता आपण ऐकतोय की एवढ्या लोकांना एका महिलेने फसवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने फसवून त्यांनी त्या ठिकाणी त्या महिलेनी त्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे. ब्लॅकमेल करत असताना एका ठराविक स्टेपपर्यंत येईपर्यंत ते लोक ब्लॅकमेल पण झालेले आहेत. आणि नंतर एक कुठेतरी आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं. अशा ह्याच्यातून जर बघितलं आपण मग कुणीतरी त्याचं लिमिट संपल्यानंतर, तो पैसे द्यायचा त्याची कॅपॅसिटी संपल्यानंतर किंवा आता त्यांनी ठरवलं की त्याची मानसिक तयारी झालेली असेल त्या अधिकाऱ्याची की आता आपल्याला हिच्याविरुद्ध कंप्लेंट करल्याशिवाय गत्यंतर नाही आणि जर कंप्लेंट केली नाही तर आपण कुठेही राहू शकत नाही. कदाचित त्यांनी फॅमिलीला अगोदर कल्पना दिलेली असेल, आजूबाजूच्या जे मित्रमैत्रिणी असेल त्यांचा सल्ला घेतलेला असेल आणि त्यातून मग आपल्याला ही केस रजिस्टर झाल्यानंतर हे सगळं भांडाफोड झालेलं आहे. आणि आता रोज एक 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 त्याच्यामधनं आपल्याला नवीन नवीन बातमी येत राहते. सर, कसे फसतात अधिकारी, मंत्री किंवा जे राजकीय मंडळी आहेत ते हनी ट्रॅपमध्ये फसतात की फसवलं जातं? नेमकं कसं असतं की याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो की अधिकारी किंवा कुठलाही पदावरील व्यक्ती असेल त्या ठिकाणी त्याची कुठेतरी 5-10 वर्षाचा त्याच्या पाठीमागे अनुभवाची त्याच्या पाठीमागे त्याशिवाय तो पदावरती त्या जाऊ शकत नाही किंवा तेवढी त्याला अथॉरिटी नसते. कुठल्या तरी पदावरती जात असताना त्याची कुठेतरी 5-1 वर्षाची सर्व्हिस झालेली असते किंवा 5-1 वर्ष तो त्या क्षेत्रामध्ये काम करत असतो. जर आपण राजकारण म्हणलं तर राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असेल आणि अशा माध्यमातून त्याचा वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येत असतो. अशा संपर्क आल्यानंतर कदाचित त्यामध्ये महिला असेल किंवा मुलगी असेल आणि तिचं इंटेन्शनच जर असं असेल तर ती लगड थोडी आपली जास्त वाढवते. किंवा जर आपण विचार केला तर आता आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो, मोबाईलचा वापर करतो. सुरुवात ओळखीत नव्हते, नंतर मेसेजेस त्याच्यामध्ये येतात जातात. मग मेसेजेसमध्ये मग त्या ठिकाणी ती महिला तर नक्कीच हुशार असते जे अशा लोकांना फसवते, ज्या पदावरती असणाऱ्या अनुभवी लोकांना फसवते, अधिकाऱ्यांना फसवते. त्यावेळेस नक्कीच तिच्यामध्ये ते स्किल आपल्याला असल्याचं आपण मान्य करायलाच पाहिजे. तिचं सौंदर्य त्या दृष्टीने बाकीच्या महिलांच्या दृष्टीने जरा नक्कीच वेगळं असणार. आणि ज्यावेळेस ते अशा हिंट देत जाते, काही काही तर महिला म्हणजे असा त्याच्यामध्ये मेसेजेस येतात तुम्हाला की तुमच्यासाठी काही पण.
असं ज्यावेळेस असे एक उदाहरण म्हणून दिलं मी की ज्यावेळेस आपण हे असं ऐकतो किंवा असा मेसेज वाचतो त्यावेळेस कुठला तरी आपला एक त्या ठिकाणी सिक्स सेन्स जागा व्हायला पाहिजे की जर अशी ही महिला आपल्याला असा मेसेज, आपली तर ओळख किती दिवसांची आहे, तुम्ही कॉलेजपासून बरोबर असताल, तुम्ही फार पूर्वीपासून तुमची एक दुसऱ्यांची ओळख आहे, त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले तर आपण समजू शकतो. पण ह्याच्यामध्ये प्रेमाचा कुठेही लवलेश नसतो. प्रेमाचं नाटक केलं जातं आणि प्रेमाच्या नाटकामध्ये मग त्यांना त्या जाळ्यामध्ये ओढून मग नंतर तिचा जो काही इंडिव्हिज्युअल स्वार्थ असेल तो त्या ठिकाणी स्वार्थ साधला जातो. अशी रॅकेट आहेत का? असे रॅकेट खूप आहेत, पण आत्ताच्या ज्या प्रकरणामध्ये बघतोय आपण त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं आपल्याला रॅकेटच दिसतंय की तिच्याबरोबरचा जो जोडीदार आहे त्याचं 5 स्टार हॉटेल आहे, त्याचं रिसॉर्ट आहे नाशिकमध्ये. नक्की ती कुठल्या ठाण्यावरनं घेऊन जायची अधिकाऱ्याला किंवा कुठल्याही पॉलिटिशियनला, तर ती नाशिकला घेऊन जायची. ती रूम ठरलेली असायची आणि त्या रूममध्ये जर कॅमेरा लावलेला असेल किंवा फोटोग्राफ काढले जात असतील तर एक प्रकारचं ह्याला आपण रॅकेटच म्हणू शकतो. आणि याच्यापूर्वी सुद्धा अशी काही उदाहरणं आपल्याला दिसलेली आहेत की ज्या महिलांचा मुलींचा वापर करून काही त्यांचं कार्यसिद्धी करण्यासाठी किंवा पैशासाठी असे करणारे काही लोक आहेत, काही प्रतिस्पर्धी आहेत की जे राजकारणात असतील किंवा एक दुसऱ्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रतिस्पर्धी जर संपवायचा असेल, प्रतिस्पर्धीला संपवायसाठी सगळ्यात जर चांगलं कुठलं असेल तर त्या चारित्र्यहनन करणं आणि अशा गोष्टीमध्ये त्याला अडकवणं की ज्याद्वारे त्याला घेणं नंतरच्या काळामध्ये कुठल्याही वरिष्ठांना सुद्धा शक्य होणार नाही, कितीही तो चांगला असेल, कितीही तो चांगल्या पद्धतीने त्याचं काम असेल तरी. ज्यावेळेस अशा प्रकारच्या कुठलाही इश्यू बाहेर येतो मीडियाच्या माध्यमातून, तो आज प्रत्येक गावामध्ये घरामध्ये तो पोचतो. रिमोटच्या कुठल्याही गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणी बातमी पोचते आणि अशा ठिकाणी मग त्या माणसाला वाचवणं कुणाला सुद्धा शक्य होत नाही. आणि मग त्याचा एक स्पर्धक असेल, तो स्पर्धक संपला जातो, त्या माध्यमातून मग त्याला ते दुसऱ्यांना संपवता कदाचित तो स्वतः सुद्धा एक दिवस अडकत जातो अशा. आणि कालांतराने काय होतं की जसं जसं आपण ह्या क्षेत्रामध्ये काम करत असतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यावेळेस तुम्हाला एक अनुभवाने तुम्हाला वाटतं की आता मी म्हणजे खूप मोठा झालो, आता मला कुणीही काही करू शकत नाही, मला फसू शकत नाही. ओव्हर कॉन्फिडन्स, एक्झॅक्टली हा शब्द एकदम परफेक्ट होतो. या हा जो ओव्हर कॉन्फिडन्स येतो आणि या ओव्हर कॉन्फिडन्सच्या ह्याच्यामधूनच खूप लोक त्या ठिकाणी फसले जातात. आता प्रश्न असा पडतो की पूर्ण सिस्टम चालवणारी जी मंडळी आहे, राजकारणी मंडळी असेल, IAS IPS जे काही अधिकारी असतील, एवढे चाणाक्ष असतात, हुशार असतात, मात्र ते सुद्धा फसतात. अशा काही वेगळ्या ट्रिक्स वापरल्या जातात का याच्यामध्ये? काही वेगळ्या ट्रिक्स नसताल कदाचित. आता काही जण त्यातले ड्रिंक घेणारे असतील तर ड्रिंकच्या माध्यमातून जवळीक जास्त वाढत जाते. त्यानंतरची दुसरी गोष्ट जी येते ती थोडाफार तुमची त्या ठिकाणी आल्यानंतर बोलणं वगैरे असं वाटतं. परंतु जर चाणाक्ष असतात, जे शासन चालवतात, जे शासनातील मोठ्या पदांवरती असतात, अशा व्यक्तीला कुठंतरी हा सेन्स असायलाच पाहिजे. म्हणून आपण टेम्पटेशन हा शब्द आपण ऐकून असतो की मोहाच्या जाळ्यामध्ये अडकणं. मोह कधी निर्माण होतं की मोह ज्यावेळेस आपल्याला निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला बाकी कुठलंही काही सुचत नाही आणि त्या ठिकाणी तुमची बुद्धी घाण टाकली होती का, असा आपल्याकडे शब्द आहे ग्रामीण भागामध्ये, तुझी काय डोकं घाण ठेवलं होतं का तू, असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये ते वाहत जातो आणि मग त्या मोहाच्या जाळ्यामध्ये त्या क्षणाला त्याचं कुठलेही त्या ठिकाणी कुठलाही सेन्स काम करत नाही आणि तो त्याच्यामध्ये अडकला जातो. असं काही अधिकाऱ्यांना ट्रेनिंग वगैरे दिलं जातं का? म्हणजे जेव्हा ट्रेनिंग पिरियड असतो त्यावेळेस अशा काही गोष्टी चर्चेला जातात, शिकवल्या जातात? ट्रेनिंग पिरियडमध्ये काय शिकवलं जातं की आता हनी ट्रॅप हा शब्द, हनी ट्रॅपमध्ये फसू नका असं तर सगळेच सांगतात. तसे पैसे घेऊ नका म्हणलं तरी आपल्याकडे हा अँटी करप्शनचे ट्रॅप आपल्याला रोज वाचायला मिळते. एक बातमी कुठला तरी शासकीय कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी त्या अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकलेला असतो. शिकवताना सर्व काय शिकवलं जातं, परंतु प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही त्याचा वापर करत असता आणि मग प्रॅक्टिकली वापर करत असताना एक तुमचं ज्या पदामुळं नाव असेल तुमचं किंवा तुमच्या कामामुळं नाव झालेलं असेल आणि त्यातून मग जो आपला आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला जो येतो तो सगळ्यात जास्त, आणि मोह जर त्या ठिकाणी निर्माण होतो तो सगळ्यात जास्त धोकादायक कुणालाही तो ठरू शकतो. अक्षरशः ह्याच्या पूर्वी सुद्धा आपण बघितलेले आहेत की शासकीय अधिकारी अशा प्रकरणामध्ये अडकलेले आहेत, कित्येक राजकारणी अडकलेले आहेत, मंत्री काही स्टेटचे अडकलेले आहेत. राजस्थानचं उदाहरण बघितलं आपण तर मध्यंतरच्या काळामध्ये 6 महिन्यापूर्वी तिथल्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. प्रकरण हेच होतं. आणि देता 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 देणार किती, देण्याचं लिमिट असतं आणि ते संपून जातं. आणि आज काय झालं की आपण नीतिमत्ता जे म्हणतो ती कुठल्याही क्षेत्रामध्ये राहिलेली नाहीये. म्हणजे असं कुठलं क्षेत्र नाही की त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हाती 100% ते रूल्स आणि नीतिमत्तेप्रमाणे चालतं. प्रदीप कुरुलकर यांचं देखील त्यांचं सुद्धा उदाहरण आपण बघू शकतो की अडकलेच. फेसबुकच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, पण ते अडकले. एवढे मोठे सायंटिस्ट होते ते, तरी सुद्धा की असे लोक सुद्धा अडकतात. आता मागे एक नाव सांगतो, विशाल कुमार उपाध्याय म्हणून अण्णासाहेब मगर कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा होता एक,
तो अशा पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडला फक्त ऑनलाईन चॅटिंग करत असताना. त्याचं नाव काय घेतलं मी तर 7 वर्षाची शिक्षा झाली त्याला. मग त्याचा पाकिस्तानी ISI एजंटनी वापर करून घेतला आणि मग त्याला आपल्या सेंट्रल एजन्सीच्या माध्यमातून आपल्याकडे इन्फॉर्मेशन आल्यानंतर आपण या पुण्यामध्येच पकडलेला आहे की अशा घटना घडत असताना त्याला वयाचं बंधन नसतं, त्याला कुठलं स्टेटस आहे त्याचं बंधन नसतं. फक्त एक तुम्ही त्या ह्याच्यामध्ये वाहवत जाता आणि त्या वाहवत गेल्यामुळे तुम्ही संपूर्ण त्या ठिकाणी स्वतःचं करिअर खराब करता, पण तुम्ही त्या पक्षाची असेल किंवा त्या क्षेत्राची बदनामी होती किंवा ज्या विभागामध्ये काम करत असेल त्या विभागाची बदनामी. सगळ्यात वाईट गोष्ट जी असते ह्याच्यामध्ये ते तुमचा फॅमिली डिस्टर्ब जी होती ती कधीही ती फॅमिली त्या अशा कृत्यातनं कधी ती बाहेर येऊ शकत नाही. सर, आता जे काही अधिकारी पाहतील हा व्हिडिओ आपला, तर त्यांना काय सांगाल की काय काळजी घेतली पाहिजे? जर तुम्ही म्हणजे अडकू तर कोणीच नाही, पण जर अडकले तर पहिले काय काळजी घेतली पाहिजे? अधिकाऱ्यांचंच सांगत नाही याच्यामध्ये की सर्व क्षेत्रातील सर्व व्यक्तींसाठी की माझा अनुभव मी का सांगू शकतो की माझा अनुभव आहे. मी भरपूर केसेस अशा प्रकारच्या बघितलेल्या आहेत आणि काही ठिकाणी स्वतः म्हणजे आउट ऑफ फ्रेमवर्क मध्ये जे आपण म्हणतो काम करावं लागतं अशा पद्धतीने काम करून त्या ठिकाणी ते कुटुंब सुद्धा वाचवलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी काळजी घेताना की आपण आजचं युग जे आहे ते टेक्नॉलॉजीचं युग आहे हे लक्षात घेऊन आपण कुठं फसलो जातोय का ह्याचा सगळ्यात पहिला विचार करायला पाहिजे. कायदेशीर काम करत असताना किंवा आपल्या पदाचा वापर करत असताना त्या ठिकाणी कुठलंही असा स्वतःमध्ये मोह निर्माण होऊन देऊ नका, दुसऱ्याला असल्या कुठल्या हिंट्स देऊ नका की तुम्ही अशा प्रकारे त्यांना ते प्रोत्साहित करता. असं जर वाटलं तर कदाचित त्या ठिकाणाहून जास्त प्रमाणामध्ये ते चालू होतं की आपण त्या पदाची शान राखली पाहिजे. आपण काम करताना असं काम करायला पाहिजे की जे कायद्यामध्ये धरून असेल आणि आपल्या कुटुंबाला कुठलाही त्रास होणार नाही, आपल्या पदाला त्रास होणार नाही, आपल्या विभागाला त्रास होणार नाही अशा पद्धतीचं काम करायला पाहिजे. अशा किती केस तुम्ही हँडल केल्या आणि काय इंटरेस्टिंग अशा काही गोष्टी होत्या त्या केसमध्ये? नाही, काही भरपूर केसेस अशा प्रकारच्या यायच्या, काही केसेसमध्ये केसेस दाखल झाल्या. कसं बोलणं होतं नेमकं त्याच्यामध्ये? की त्याच्यामध्ये की कोणीतरी ओळखीने येतं किंवा कुठल्या तरी बातम्या वाचल्या जातात. आता काही ठिकाणी आम्ही महिलांच्या सुरक्षेसंदर्भामध्ये लेक्चर देत असताना त्या ठिकाणाहून काही इन्फॉर्मेशन आलेल्या आहेत किंवा त्यांना वाटला कॉन्फिडन्स आमच्यामध्ये की आपली बातमी आपण जे ही आपली जी काय त्रास होते तो कुणाला ह्या अधिकाऱ्यावरती विश्वास ठेवून सांगितला तर आपल्याला ते कदाचित मदत करतील अशा ह्याच्यातनं येऊन सांगणारे असतात. आणि मग त्यावेळेस की केस करायची का नाही हे पहिलं त्यांचं असतं, फिर्याद द्यायची का नाही त्या महिलेचा असेल किंवा त्या पुरुषाचा असेल. त्यांच्याकडून ज्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी रिक्वेस्ट त्या पद्धतीने काम करून अगोदर त्या ठिकाणी सामोपचाराने किंवा भरोसा असेल आपल्याकडे पुण्यामध्ये त्यासाठी चालू केलं की पती पत्नीची भांडणं असतील, सासू सासऱ्यांची सुनेची भांडणं असतील आणि अशा प्रकारचे जे कुठले त्रास होत असतील त्या भरोसा सेलच्या माध्यमातून आपण ते चांगलं काम त्यावेळेस केलं. आणि हे काम करत असताना असं पण दिसलं की हे महिलाच फसवतात असे नाही. 1-2 केसेस तर अशा आल्या की ज्याच्यामध्ये पुरुषांनी महिलांना फसवलेलं आहे आणि त्यामध्ये कित्येक करोड रुपयांचे पैसे घेतलेले आहेत. का ते कशा पद्धतीने फसवलं महिलांना? की महिलाचं कुठेतरी आपले असं सेम की जसं महिला मुलींना पुरुषांना फसवतात तसंच ह्यांना सुद्धा फसवलेलं आहे. पुरुषांनी महिलेला फसवलेलं आहे की अगोदर ओळख होते, ओळखीतनं मग कुठला तरी त्याचं स्टेटस कुठेतरी जरा चांगलं असतं, परत खूप लोकांच्या ओळखी असतात त्याच्यातून पार्टीमध्ये नवऱ्याची ओळख होती, मग त्यातून मग ते थोडं काहीतरी वेगळं घरामध्ये आपलं काहीतरी त्या ठिकाणी कुठं सॅटिस्फॅक्शन तर कुणाकडेच नसतं. सॅटिस्फाईड फॅमिली असणं हे कुठंच शक्यच नाही कुठल्याच ह्याच्यामध्ये. अशा ह्याच्यातनं कुठला तरी त्यांच्या घरातला कुठला तरी मुद्दा काढून त्याच्याद्वारे त्यांना सांत्वन करून म्हणा किंवा मदत करून म्हणा ही सुरुवात करून मग तो पुरुष त्यांना त्यांची जवळीक साधतो आणि जवळीक साधून मग नंतर मग त्या पद्धतीने तो असं एक्स्ट्रॉशन म्हणून करत नाही की तुझे फोटो पब्लिश करेल किंवा तुझा व्हिडिओ मी पब्लिश करेल पण मला अशी गरज आहे. इनडायरेक्टली तिला दाखवतानाच हे बघ आपला फोटो किती चांगला आलाय, आपला व्हिडिओ किती चांगला आलाय, असं इनडायरेक्टली तिला तेच रिटर्निंग असतं की आता ह्याच्याकडे तर आपले फोटो आहेत, ह्याच्याकडे तर आपला व्हिडिओ आहे. अशा पद्धतीने मग ती महिला घाबरते आणि मग एन प्रकारे मग घरामध्ये जर पैसे असतील तो फसवतानाच असा बघतो की ती महिला आर्थिकदृष्ट्या चांगल्या घरातली असली पाहिजे किंवा त्याच्याकडचं कुणालाही काही कळवून देत नाही. काही असे खूप उदाहरणं आहेत. महिला अधिकारी पण फसल्याची उदाहरणं आहेत. महिला अधिकारी फसल्याची उदाहरणं कमी आहेत की जर असं म्हणलं पण आहेत त्याच्यामध्ये, पण ते रेकॉर्डवरती आलेले तुम्हाला जास्त दिसणार नाहीत. परंतु अधिकाऱ्यांच्या काही महिलांना फसवलेले पुरुषांनी महिलांना फसवलेले असे प्रकरण आहेत, ते जास्त प्रकार. तर तुमची आता एक मोठी कारकीर्द राहिलेली आहे, तुम्ही एक धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून तुमची कारकीर्द तुम्ही गाजवली. या सुमत्या कार्यकाळामध्ये तुमच्यावर असा हनी ट्रॅप करण्याचा कोणी प्रयत्न केला होता का? मी मागेच सांगितलेलं होतं एका इंटरव्ह्यूमध्ये की पुण्यामध्ये सामाजिक सुरक्षा विभाग जो महिलां व्यवसायाच्या विरुद्ध काम करतो
आणि वेश्या व्यवसायाच्या केसेसमध्ये त्या ठिकाणी केसेस रेशो करून त्या वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींची सुटका केलेली आहे. अशा जवळजवळ 150 मुलींची मी सुटका केलेली आहे. या प्रकरणामध्ये ज्यावेळेस ह्या कारवाई आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात वाढवल्या, ॲक्ट्रेसेस पकडल्या गेल्या, त्याच्यामध्ये मॉडेलिंग करणाऱ्या पकडल्या गेल्या, काही चांगल्या शिक्षण घेणाऱ्या मुलींना पकडण्यात आलं आणि हे रॅकेट चालवणाऱ्या काही महिला त्या ठिकाणी होत्या किंवा काही दलाल जे होते त्यांच्या माध्यमातून मला सुद्धा फसवण्याचा प्रकार झालेला होता. परंतु वेळीच कसं असतं की अधिकाऱ्यांना हा अनुभवाने एक सेन्स आलेला असतो की आपल्याकडे येणारी व्यक्ती कोण आहे. आपल्याकडे येणाऱ्या 2 मुली आहेत, तर नॉर्मली मग आम्ही पोलीस खात्यात काय केलं जातं की महिला कुठलीही कंप्लेंट घेऊन आली एखाद्या अधिकाऱ्याकडे तर आम्ही आमची महिला अधिकारी त्या ठिकाणी बसवतो किंवा लेडीज कॉन्स्टेबल बसवतो की तिने बोलताना आमच्या विरुद्ध कुठल्याही एकटी आहे म्हणून त्या ठिकाणी ॲलिगेशन करू नये. ही त्याच्या पाठीमागे महत्वाचं कारण काळजी घेतली पाहिजे आणि ती घेतली जाते, अजून सुद्धा घेतली जाते. असं म्हणजे फक्त ते बाहेरचीच महिला आली तर नाही, आमच्या खात्यातल्या सुद्धा काही आल्या महिला तक्रार घेऊन वरिष्ठांकडे जातात, त्यावेळेस हा प्रकार केला जातो की कोणतरी त्या ठिकाणी महिला अधिकारी उभे केली जाते किंवा दुसरी लेडीज उभा केली जाते, मग त्या महिलेचं काय तक्रार असेल ते ऐकून घेतली जाते. असा हा जो ट्रॅप लागलेला होता तो माझ्या बाबतीत सुद्धा झालेला होता. आणि मग त्या मुलींनाच मी समजून सांगितलं की तुम्ही ज्यांच्यासाठी प्रसंग होता की की वेश्याव्यवसाय सांगितलं आपल्याला की पार्श्वभूमी सांगितली की हे दलाल लोकांच्या माध्यमातूनच त्यांनी 2 मुलींना असं पाठवण्यात आलेलं होतं. त्यातील थोडा मग 1-2 वेळा आल्या अगोदर मदतीच्या अपेक्षेने आल्या की आमची अशी तक्रार आहे, आम्हाला असं आहे तसं आहे. परंतु तिसऱ्या भेटीमध्ये समजून आलं की यांचं काही मग त्या ठिकाणी आम्ही काय करतो की आम्हाला टेक्नॉलॉजी भरपूर आहे, आज इन्फॉर्मेशन त्या मुलींची काढायचं म्हणलं तर मला काही जास्त वेळ लागत नाही. ज्यावेळेस मी खात्यामध्ये काम करत होतो त्यावेळेस काम करत असताना त्यांची जर माहिती काढल्या मग त्यांचीच माहिती त्यांना 4थ्या भेटीमध्ये सांगितलं की तुम्ही या पद्धतीचे आहात आणि परत जर असं केलं तर उलट तुम्ही प्रॉब्लेम येतो. उलट त्या ज्या एजंटच्या किंवा दलालाच्या माध्यमात तुम्ही संपर्कात आलेला आहे तो संपर्क तुम्ही बंद करा आणि चांगल्या पद्धतीने चांगलं आयुष्य जगा. तर एक पोलीस अधिकारी आहेत मुंबईचे, DIG पदापर्यंत गेलेले आहेत, जुलिओ रिबेरो साहेब. तर त्यांच्या नावाने एक मॅरेज फार चर्चेलं जातं, ते काय कसा प्रसंग आणि कशा कशा पद्धतीने ते मॅरेज झालेले? नाही, रिबेरो साहेब म्हणजे DIG नाही, ते कमिशनर ऑफ मुंबई सिटी होते. त्यानंतर ते रोमानियामध्ये राजदूत होते. त्यानंतर पंजाबमध्ये ज्यावेळेस आतंकवाद वाढला त्यावेळेस त्यांना स्पेशल अपॉइंटमेंट त्या ठिकाणी केलेली होती. खूप मोठे म्हणजे मला म्हणजे की कमिशनर लेवलचा माणूस त्यावेळेच्या काळामध्ये ज्यावेळेस मी PSI होतो अशा काळामधलं त्यांची ती पोस्टिंग होती. ज्यावेळेस आम्ही मुंबईमध्ये नवीन पोस्टिंग झालो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की चांदनी बार पिक्चर सुद्धा आपण बघितला असाल. महिला मुली त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या राज्यात नेऊन त्या ठिकाणी डान्स करायच्या, खूप अट्रॅक्शन असायचं सगळ्यांना. पैसे उडवणारे व्यापारी यायचे त्या ठिकाणी. अशा ह्याच्यात पोलीसवाले ज्यावेळेस त्या ठिकाणी कुठल्या त्या लेडीज बारमध्ये गेले तर त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट असायची आणि अशा माध्यमातून काही पोलीस अधिकारी त्या महिलांच्या त्या मुलीच्या प्रेमामध्ये पडले म्हणून आपण शकतो किंवा त्यांचं इंटेन्शन असं होतं की आता पोलीस अधिकारी तर नक्कीच त्या दृष्टीने बाहेर त्यांच्या दृष्टीने खूप मोठा होता तो. आणि मग त्यांचं ते जाळ्यात आल्यानंतर मग ते लग्न करायचं इच्छा, मग त्यांना काही सामाजिक संघटना भेटल्या. सामाजिक संघटने तुम्ही तिच्याबरोबर लग्नच करायला पाहिजे. जे करायला तयार झाले त्यांनी डायरेक्ट लग्न केलं, जे नाही करायला तयार झाले त्यांच्याविरुद्ध रिबेरो साहेबांपर्यंत ते कमिशनर असल्यामुळे काही तक्रारी गेल्या. मग त्याच्यात त्यांना पण कायदेशीर दृष्टीने जर होतं तर ते मुलगी जी म्हणते ते महिला जी सांगते ते बरोबर होतं. आणि अशा माध्यमातून मग त्यांना पर्याय नव्हता की त्यांनी सबऑर्डिनेट जे बाकीचे त्यांचे DCP असतील, जॉईंट CP असतील त्यांना सांगून की बाबा त्या अधिकाऱ्याला समजून सांगा, एकतर काय ते प्रकरण मिटायला पाहिजे नाहीतर मग त्यांनी तिच्याशी लग्न करायला पाहिजे. असे लग्न झालेले त्याला रिबेरो मॅरेजेस असं नाव पडलेलं होतं. लग्न झाले सर असे काही किती झाले असा आकडा आपण सांगू शकत नाही, पण मलाच माझ्या माहितीप्रमाणे 4-5 ऑफिसर तर माझ्या बरोबरचेच होते की ज्यांनी अशा प्रकारचं त्या ठिकाणी लग्न होऊन आज ते पण रिटायर झालेले आहेत, त्यांची मुलं मोठी झालेली आहेत, चांगल्या पद्धतीने विशेष म्हणजे त्यांचा नंतर संसार पण चांगला झालेला आहे की अशा पद्धतीने आता ते होताना रिबेरो मॅरेज झालं. पण नंतर मग आपण जे म्हणतो की कौटुंबिक त्यांनी स्वास्थ्य त्या ठिकाणी सांभाळलं आणि जे हे मुलांचे लग्न असतील, मुलींचे लग्न असतील, ती जबाबदारी सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली. आता बुधवार पेठमध्ये वेश्यागमन करण्यासाठी काही जण जातात तर त्यांच्यावर वॉच ठेवला जातोय आणि त्यांनाही पैशाची मागणी केली जाते. आता आताच ताजं उदाहरण आहे, याला काय हनी ट्रॅप म्हणणार की काय, कुठला ट्रॅप आहे? हे तर ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, हा हनी ट्रॅप नाहीये. त्या ठिकाणी जाणारा पुरुष जो असतो त्याला त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग केलं जातं की त्या ठिकाणी आता नांदेड सिटीमधला हा प्रकार, नांदेड सिटी त्या पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल झालेला आहे. तो मुलगा त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी त्याचे फोटोग्राफ काढले जातात, व्हिडिओ काढले जातात, मग तो कुठे राहतोय माहित नसतं.
त्याचा पाठलाग केला जातो, कुठं राहतो त्याच्या घराच्या तिथे पोचल्यावर त्याला थांबवलं जातं, सांगितलं जातं हे बघ आमच्याकडे तुझे फोटो आहेत, आम्हाला 10,000 रुपये दे, 20,000 रुपये दे. अशा पद्धतीचं हे जे आहे ते एक्स्टॉर्शन म्हणू शकतो आपण, किंवा हे ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. हा हनी ट्रॅपचा याचा कुठेही तसा संबंध येऊ शकत नाही. काय आवाहन कराल तरुणाईला आणि एकूणच जे अधिकारी मंडळी आहेत, जे राजकीय मंडळी आहेत, त्यांनी याच्यामध्ये फसू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? शेवटचा प्रश्न. की खरं तर काय, राजकारणी लोक खूप हुशार असतात, ते खूप त्यांचं जे डोकं चालत असतं ते इतर कुठल्याही क्षेत्रातील PhD झालेला असो किंवा कुठला CEO कंपनीचा असो, त्याच्यापेक्षा राजकारणाचं डोकं नेहमीच चांगलं त्या ठिकाणी चांगल्या हुशारी पद्धतीने चालत असतं. परंतु तरी सुद्धा आहे की तरुणांसाठी मी हे सांगेल किंवा सगळ्यांसाठीच हे सांगेल की आजचं युग, जसं मगाशी मी बोललो, हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. तुमच्या ह्या बटनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कॅमेरा असू शकतो, तुम्हाला समजणार पण नाही. तुमचं लोकेशन काढलं जातं की तुमच्या गाडीमध्ये एखादा चिप्स लावला जातो किंवा तुमच्या बॅगमध्ये आता ह्या माईकमध्ये एखादा चिप कुणी ठेवून दिला तरी तुम्हाला समजणार. तुमचं सगळं अख्खं लोकेशन त्या ठिकाणी मिळू शकतं, कुठे जाता, काय करता. काही ठिकाणी ऑडिओचं रेकॉर्डिंग केलं जातं, काही ठिकाणी व्हिडिओचं रेकॉर्डिंग केलं जातं. टेक्नॉलॉजीचं युग असल्यामुळे की आपण कुठल्याही व्यक्तीशी भेटताना, कुठल्याही ठिकाणी जाताना आपण योग्य ती सर्व प्रकारची काळजी आपल्याला घेणं आवश्यक. तर शेवटचा प्रश्न, ज्या प्रश्नाने आपण सुरुवात केली होती, जे 72 अधिकारी आहेत, त्यामध्ये मंत्री आहेत, काही खासदार आमदार यांचा समावेश आहे, यामुळे राज्याचं किती नुकसान होतं बरे सगळ्या गोष्टीमुळे? खरं तर हे राज्याचं म्हणण्यापेक्षा की एक माणुसकीचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये होतं. एक दुसऱ्यांवरचा विश्वास या ठिकाणी कमी होतो. एक तर त्याच्यामध्ये की कुठलीही महिला आली तर मला डाऊट शंकेच्या नजरेने बघणार, किंवा कुठलाही पुरुष आला, कदाचित पुरुषाच्या बाबतीमध्ये तसं काय झालेलं असेल, पुरुषाकडनं झालेलं तर ते महिलेच्या दृष्टिकोन तसा होणार. एक अविश्वासाचं वातावरण ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत आहे. दुसरं की जी तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिष्ठा लाभलेली आहे, त्या प्रतिष्ठामध्ये एका माणसामुळे ज्यावेळेस कुठल्याही पोलीस स्टेशनचा एखादा कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळसावर पोलीस स्टेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन संपूर्ण चेंज होतो. त्याच पद्धतीचं आहे की राजकारणी असेल, पोलीसवाला असेल किंवा महसूलमधला कुणी असेल, ज्यावेळेस अशा पद्धतीचं तुम्ही कुठल्याही प्रकारामध्ये समजा पूर्ण सिस्टीमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होता, आणि तो झालेला आहे. अगोदरच लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे, विशेषतः तुमच्यासारख्या तरुणांच्या मनांमध्ये एक सिस्टीमच्याबद्दल राग आहे. आणि ज्यावेळेस अशा घटना घडतात तर त्या रागामध्ये, असंतोषामध्ये भर पडते, आणि मग तुम्हाला जे आहे ते सगळं चुकीचं वाटतं. आणि मग अशा ह्याच्यातनं कुठेही कितीही चांगलं काम कुठेही झालं तर त्याची दखल घेतली जाते, म्हणजे वाईट कामाची दखल घेतली जाते. म्हणून प्रत्येकाने कुठल्याही पदावरती असणाऱ्या व्यक्तींनी तर खूप सांभाळून राहणं आवश्यक. सर धन्यवाद, तुम्ही आमच्या सर्व प्रश्नाची मनमोकळेपणाने उत्तरं दिलीत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.